नमस्कार. मी संतोष विठ्ठलराव माने, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. इथून धानोरा साचलदेव येथील शेतकरी आदरणीय प्रकाशराव काळे यांच्या हळदीच्या प्लॉटवर आलो आहे. आणि हळदीची शेती करीत असताना खूप छान हळदीचं त्यांचं रिझल्ट आलेला आहे. तर हे बघा कसे हळदीचे पेंद पडलेले आहे. हे करीत असताना कशा पद्धतीने त्यांनी हळदीचं उत्पादन घेतलं हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकू. तर खूप छान हळदीचे आलेले आहे. तर प्रकाशराव, तुम्ही ही हळद आता उत्पादन केलं हळदीचं, तर हे उत्पादन करीत असताना हे पहिलं वर्ष आहे की या अगोदर हळदीचं उत्पादन घेतलं तुम्ही? नाही, बरेच दिवस झाले आम्ही करत आहोत. खूप वर्ष झाले. खूप वर्ष झाले. तर खूप वर्ष झाले तर या कालावधीमध्ये तुम्हाला फोटो काढायचा का? अशा पद्धतीचा प्लॉट या अगोदर अशा पद्धतीचं उत्पादन तुम्हाला मिळालं की यापेक्षा जास्त मिळालं? नाही, असं उत्पन्न नाही मिळालं. असं उत्पन्न मिळालं नाही. नाही. म्हणजे तुम्ही हे उत्पन्न मिळाल्यानंतर खुश झालात? हो. तर याच हे उत्पन्न मिळण्यामागचं कारण काय? कशामुळे, काय उपाययोजना केली तुम्ही? आम्ही प्रत्येक खताच्या ढुसासोबत मल्टीप्लाय वापरलं. असं का? मल्टीप्लायर वापरत असताना खताचं प्रमाण कमी केलं की तेवढंच ठेवलं? खताचं प्रमाण कमी केलं. बघा असं का? तर साधारणतः तुम्हाला हे उत्पादन घेत असताना एकरी किती क्विंटल हळद झाली कच्ची यावर्षी यावर्षी? एकरी 150 क्विंटल निघाले. 150 क्विंटल निघाले. किती एकर होता तुमचा प्लॉट? आमचं 2.25 एकर होतं. असं का? तर या अगोदर कच्ची हळद किती निघाली याच्या अगोदर मल्टीप्लायर न वापरता? त्यावेळेस 80, 100, 90 म्हणजे जवळपास एकरी 50 क्विंटल 50 क्विंटल वाढलं. म्हणजे कंपनी जे सांगते 30 ते 50% उत्पादनात वाढ होते, ते खरं म्हणायला काय हरकत नाही. खरं आहे. तर उत्पादन तर वाढलंच तुमचं, चांगल्या पद्धतीच्या शेंगा दिसत आहेत. तर यासोबत जमिनीमध्ये काय फरक पडला? जमीन पण नरम आणि भुसभुशीत झाली. ह्या माती दाखवा. भुसभुशीत झाली का? हो. हा, कारण अशी जमीन सरासरी आपल्या विभागामध्ये एवढी भुसभुशीत नाही मिळत. कारण जमीन उकराय गेलं तर नखच जमिनीमध्ये राहतात. अशी परिस्थिती कडक, एवढी जमीन कडक झालेली आहे. तर शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? मी सांगेल प्रत्येक शेतकऱ्यांनी मल्टीप्लायचा वापर करावा. शेतकरी बांधवांना आदरणीय प्रकाशराव बालाजीराव काळे यांचं म्हणणं आहे की त्यांनी मल्टीप्लायरचा वापर करावा. कारण गरजेचं आहे. दिवसेंदिवस शेतीमध्ये आपण रासायनिक खताचा गेली 1968 पासून वापर करतो आहे. रासायनिक खतामुळे जमिनीची सुपीकता घटत चाललेली आहे. बंजरतेकडे सगळी वाटचाल होत आहे. त्यामुळं कीडरोगाचा प्रकोप वाढतो आहे, खर्च वाढतो आहे आणि खर्चाच्या तुलनेत शेतीचं उत्पादन कमी होते आहे. आणि ही शेती जर सुपीक शेती पुढच्या येणाऱ्या पिढीला द्यायची असेल तर आपण मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे, असं शेतकऱ्यांना मी आवाहन करतो. विनंती करणार नाही, कारण प्रत्येक शेतकऱ्याची ती गरज आहे आणि त्या गरजेनुसार आपण बदललं पाहिजे. धन्यवाद. राम राम. नाही दाजी झालं आता.